नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. ट्रक चालकावर प्राणघातक हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या 3 आरोपींना बेळगावमधील कॅम्प पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. बेळगावमध्ये आज पत्रकारांशी बोलताना आयुक्त बोरसे यांनी सांगितले की हिंडलगाव विजयनगर येथील अथर्व गुंडू उसूलकर वय 26, जुने गांधीनगर सुभाष गल्ली येथील प्रशांत नागेश डांगे वय 38, तसेच मूळचा सौंदत्ती तालुक्यातील हिरेकोप्पा येथील आणि सध्या हिंडलगा येथे वास्तव्यास असलेला नीलकंठ दुंडप्पा मुरगोड वय 19 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपीने चाकूने 3 वेळा वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळी अधिक लोक जमल्याने आरोपी आपल्या मोटारसायकलवरून पसार झाले. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि चाकू जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास कॅम्प पोलीस करत आहेत. बेळगाव शहरातील वन विभागाच्या कार्यालयासमोर आज शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. बडाल अंकलगी परिसरात सोलार प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुरू असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी मागणी केली की पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा आणि लाखो झाडांची बेकायदा तोड तात्काळ रोखली जावी. सकाळपासूनच वनाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू होते, ज्यामध्ये भाजपचे नेते धनंजय पाटील तसेच मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग सहभागी झाला होता. अरण्य विभागाच्या भूमिकेवर शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वनाधिकारी कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनाला विविध संघटना व स्थानिक ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला आणि नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांना प्रोत्साहन दिले. कर्नाटकातील गृहिणींचे थकीत 2 महिन्यांचे गृहलक्ष्मी योजनेचे पैसे आता लाभार्थी महिलांच्या खात्यावर जारी करण्यात आले आहेत. हेब्बाळकर यांनी शुक्रवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की राज्य सरकारकडून प्रलंबित असलेला गृहलक्ष्मी योजनेचा 26वा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत प्रत्येक पात्र महिला लाभार्थीला एकूण 52,000 रुपये वितरित केले गेले आहेत, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. मंत्री म्हणाल्या की हा निर्णय राज्यातील लाखो कुटुंबांना आर्थिक दिलासा देणारा आहे. गृहलक्ष्मी योजनेमुळे घरगुती खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होईल आणि महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकार नियमितपणे या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवत आहे आणि लाभार्थींना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेवर मिळवून देण्यास कटिबद्ध आहे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या करणार आहेत, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. बेळगावमधील श्रीनगर येथे 40 लाख रुपयांच्या जिल्हा बालभवन बॉक्स क्रिकेट मैदानाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जिल्ह्याचे विभाजन व्हावे यासाठी स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना अनेकदा विनंती केली आहे, मात्र सरकार व मुख्यमंत्री जे निर्णय घेतील तोच अंतिम, असे जारकीहोळी यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासासाठी केवळ अर्थसंकल्पीय तरतुदींची प्रतीक्षा न करता उपलब्ध निधी वापरून विकास कामांचा वेग वाढवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येत्या काळामध्ये अशोक सर्कल, चन्नमा सर्कल आणि कोल्हापूर सर्कलचा विकास केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतपत्रिकेचा वापर करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले. नवलतीर्थ धरणातून जुळ्या शहरांना पाणीपुरवठा करण्याबाबत बोलताना त्यांनी आश्वासन दिले की भविष्यात गरज भासल्यास पक्षभेद विसरून आवश्यक पाणी पुरवठ्याचे प्रयत्न केले जातील. नानावाडी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात 1 वर्षाच्या आत खटला निकाली काढल्याबद्दल श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी न्यायालयाचे आभार मानले. पत्रकारांशी संवाद साधताना कोंडुस्कर म्हणाले की बेळगाव शहरातील सर्व हॉटेलधारकांनी सतर्क राहून आपला व्यवसाय करावा. कोणत्याही हॉटेलमध्ये अल्पवयीन मुले-मुली संशयास्पदरित्या आढळल्यास संबंधित हॉटेल मालकांनी तातडीने पोलिसांशी किंवा त्या मुलींच्या पालकांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
याचबरोबर पालकांनीही आपल्या मुलामुलींवर बारकाईने लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अशा प्रकारचे गैरप्रकार कोणत्याही हॉटेलमध्ये आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचेही रमाकांत कोंडुस्कर यांनी स्पष्ट केले. बेळगाव विमानतळावर सध्या ADS-B म्हणजेच ऑटोमॅटिक डिपेंडंट सर्व्हेलन्स ब्रॉडकास्ट या आधुनिक प्रणालीची उभारणी सुरू आहे. या प्रणालीमुळे हवाई वाहतूक नियंत्रकांना विमानांचे स्थान अधिक अचूक आणि तात्काळ ओळखणे शक्य होणार आहे. ADS-B प्रणालीच्या वापरामुळे विमान वाहतुकीची सुरक्षितता अधिक बळकट होण्यास मदत मिळणार आहे. तसेच हवाई क्षेत्राचा अधिक प्रभावी आणि नियोजनबद्ध वापर शक्य होणार आहे. विमानांच्या ये-जा व्यवस्थापनात सुधारणा होऊन विलंबाच्या घटनांमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर बेळगाव विमानतळावरील उड्डाण संचालन अधिक सुरळीत होणार आहे. एकूणच या आधुनिक तंत्रज्ञानामुळे विमानतळाची कार्यक्षमता आणि प्रवाशांचा विश्वास अधिक वाढणार आहे. बेळगावमध्ये बालभवनतर्फे उभारलेल्या नव्या क्रिकेट मैदानाचे उद्घाटन आज शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की या मैदानासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून 20 लाख रुपये आणि जिल्हा पंचायतकडून 20 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. स्थानिक आमदारांकडूनही 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मैदानात मुलांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना मोफत क्रिकेट प्रशिक्षण दिले जाणार आहे. 18 मतदारसंघातील मुले येथे सराव करू शकतील आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांची पुढील टप्प्यामध्ये रणजी स्तरासाठी निवड केली जाईल. 5 दिव्यांग मुलांनाही प्रशिक्षणाची संधी दिली जाणार असल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. उद्घाटन सोहळ्यामध्ये पालकमंत्री सतीश जारकीहोळी, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. T20 क्रिकेट आहे ना मला जाम आवडतं, पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी टाकलेल्या चेंडूवर फटका मारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शुक्रवारी बेळगाव शहरातील श्रीनगर येथील जिल्हा बालभवनात नव्याने उभारण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट मैदानाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बॅट हातात घेतली तर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चेंडू टाकत क्रिकेट खेळाला औपचारिक सुरुवात केली. मंत्री हेब्बाळकर यांच्या गोलंदाजीवर मंत्री सतीश जारकीहोळी तसेच बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ हे क्लीन बोल्ड झाल्याने कार्यक्रमस्थळी एकच हास्यकल्लोळ उडाला. या अनपेक्षित प्रसंगामुळे कार्यक्रमात विविध चर्चा रंगल्या. संपूर्ण कार्यक्रमात उत्साही, खेळीमेळीचे आणि आनंददायी वातावरण पाहायला मिळाले. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील नाना शंकर शेठ रोड, गणपत गल्ली आणि रामदेव गल्ली हे प्रमुख रस्ते सध्या धुळीने माखलेले आहेत. पाणी पुरवठा, ड्रेनेज आणि गटार कामांसाठी वारंवार खोदकाम केलं असलं तरी रस्त्यांची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती करण्यात प्रशासनाने दुर्लक्ष केलंय. दिवसभर हवेत उडणाऱ्या धुळीमुळे पादचारी, दुकानदार आणि ग्राहकांसाठी श्वास घेणंही कठीण झालंय. धुळीमुळे आस्थापने आणि साहित्य माखले जात असून व्यापाऱ्यांना दिवसातून अनेकदा स्वच्छता करावी लागते. परिणामी ग्राहकांची ये-जा घटली आहे. व्यवस्थापनाच्या या दुर्लक्षामुळे व्यापारावर मोठा परिणाम होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत की खोदकामानंतर रस्ते तात्काळ पूर्ववत करणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे, मात्र अद्याप कोणतीही कारवाई का होत नाही. बेळगाव शहराला नियोजनबद्ध विकास आवश्यक आहे. कायमस्वरूपी धूळ आणि गैरसोय स्वीकारार्ह नाही, अशी भावना नागरिकातून व्यक्त होत आहे. बेळगाव कोर्ट परिसरातील सिटी सेंट्रल लायब्ररी परिसरात काल गुरुवारी साप आढळल्याने तातडीने सर्पमित्र अनंत चिट्टी यांना पाचारण करण्यात आले. लागलीच ते घटनास्थळी पोहोचून साप सुरक्षितरित्या पकडला.
या तत्पर कारवाईमुळे संभाव्य अपघात टळला आणि परिसरातील नागरिक सुरक्षित राहिले. सर्पमित्र अनंत चेट्टी यांनी उपस्थित नागरिकांना सापांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी आवाहन केले की साप दिसल्यास घाबरून न जाता तात्काळ सर्पमित्र किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा. साप हा पर्यावरणासाठी उपयुक्त असून त्यांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. घटनेनंतर नागरिकांनी सर्पमित्रांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि सुरक्षिततेसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. आंबेवाडी येथे राजाश्री छत्रपती शिवस्मारक सेवा संघ व ग्रामस्थांच्या वतीने हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा उद्घाटन, प्रतिष्ठापना सोहळा व धार्मिक विधी शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता सरकारी प्राथमिक मराठी शाळेसमोरील शिवाजी महाराज चौकात मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. शिवमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी माजी आमदार संजय पाटील, विद्यमान महापौर मंगेश पवार, हिंडलगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष नागेश मन्नोळकर, माजी आमदार मनोहर केणेकर, मये समितीचे युवा नेते आर्यम चौगुले तसेच मार्कंडेय सहकारी कारखान्याचे चेअरमन RI पाटील उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता होणाऱ्या शिवाजी महाराज मूर्ती उद्घाटन सोहळ्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवा काँग्रेस पदाधिकारी मृणाल हेब्बाळकर, काडा अध्यक्ष युवराज कदम, माजी उपाध्यक्ष आंबेवाडी आनंद तुडियेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावचे प्रमुख मार्गदर्शक व प्रसिद्ध उद्योजक शिवाजीराव N. अतिवाडकर भूषवणार आहेत. कार्यक्रमाला गावातील सर्व संघटना, बालगोपाळ, युवा युवती वर्ग तसेच शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजा छत्रपती शिवस्मारक सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे. वैद्य हा नारायण हरी असं म्हटलं जातं. मात्र खानापूर तालुक्यातील बीडी येथील सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मानवतेचा विसर पडल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री रुग्णालयात आलेल्या 1 वर्षाच्या बालकाला प्राथमिक उपचार देण्यास नकार दिल्याने सार्वजनिक क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हावेरी येथून रोजगाराच्या शोधात बीडी येथे वास्तव्यास आलेल्या एका कुटुंबातील 1 वर्षाचे बालक बुधवारी रात्री अचानक आजारी पडले. खासगी रुग्णालयात जाण्याची आर्थिक क्षमता नसल्याने कुटुंबियांनी बालकाला बीडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र रात्री ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाचे दरवाजेही न उघडता आम्ही पाहू शकत नाही, नंदगडला घेऊन जा असे सांगत कुटुंबियांना परत पाठवले. तडजोडीची कोणतीही वाहन सुविधा नसल्याने गरीब कुटुंब पूर्णतः असहाय्य झाले होते. ही बाब कळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पत्रकार नागेश नाईकर यांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांना विनंती केली. मात्र कर्मचाऱ्यांनी सहकार्य न केल्याने पत्रकारांनी आपल्या वाहनातून बालकाला नंदगड येथील रुग्णालयात दाखल केले. सध्या बालकाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या घटनेमुळे सरकारी रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या अमानवीय वर्तणुकीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून पत्रकार नागेश नाईकर यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. अखिल भारतीय नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप 2026 भारत सरकारच्या क्रीडा खात्यातर्फे 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी रोजी राजीव गांधी क्रीडा मैदान नवी दिल्ली येथे आयोजित केली जात आहे. हॉकी बेळगावच्या वतीने मुली आणि मुलांच्या संघाला स्पर्धेसाठी रवाना करण्यात आले. मुलींच्या संघामध्ये प्राजक्ता निलजकर, भावना किल्लारकी, विजयालक्ष्मी मुलिमणी, खुशी गुरव, वैष्णवी मावळणकर, नेत्रा गुरव यांचा समावेश आहे. तर मुलांच्या संघामध्ये प्रशांत कराडे, चेतन दोडमणी, सागर बबली, शशांक कुरपे, श्लोक मराठे, अभिषेक कोकणी यांचा समावेश आहे. हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी व उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी संघाला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सचिव सुधाकर चाळके, संघ व्यवस्थापक सविता वेसने तसेच प्रशिक्षक राजू यलाप्पा देशनूर, उत्तम शिंदे आणि संतोष दरेकर उपस्थित होते. संघाने आपल्या कौशल्याने चॅम्पियनशिपमध्ये बेळगावचे नाव उज्ज्वल करणे लक्ष्य ठेवले आहे. बैलहोंगल शहरातील होसूर रस्त्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी समुदाय भवनाचे उद्घाटन गुरुवारी बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी समारंभाचे दिव्य सानिध्य पंढरपूरचे गुरु हरिभाऊ रामभाऊ चोराते यांनी प्राप्त केले. उद्घाटन सोहळ्यात बैलहोंगल शाखा मुरसावीर मठाचे प्रभू नीलकंठ स्वामीजी, श्री भगडांब्या देवी देवस्थानचे धर्माधिकारी डॉक्टर विराया हिरेमठ आणि नामदेव शिंपी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्याचे प्रमुख मान्यवर म्हणून कर्नाटक राज्याचे नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष नारायण कोपर्डे, राज्य महिला संघाच्या अध्यक्ष डॉक्टर नैना भस्मे, उद्योगपती विजय मेटगुड, माजी आमदार डॉक्टर विश्वनाथ पाटील, कीर्तनकार सुरेश कामकर यांचा समावेश होता. आमदार महांतेश कौजलगे यांनी भाषणात सांगितले की लहान असला तरी नामदेव शिंपी समाजाने सरकार व देणगीदारांच्या मदतीने विठ्ठल रुक्मिणीच्या नावाने एक विशाल समुदाय सभागृह बांधले आहे आणि भविष्यात समाजाला अधिक सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी नामदेव समाजाचे अध्यक्ष अण्णप्पा जोजाळे यांनीही आपले विचार मांडले, तर अरुण होमकर यांनी स्वागत केले आणि मीनाक्षी कामकर यांनी सूत्रसंचालन केले. समारंभाचा निष्कर्ष महाप्रसादाने संपन्न झाला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.